नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या खूपच छान भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या ह्या भागामध्ये आता रमा, अक्षय, आरोही जेव्हा घरात येतात, घरामध्ये लाईट्स नसते तर ऑलरेडी आता सगळ्यांनी मिळून म्हणजे अक्षय आता यांना सरप्राईज देण्यासाठी जे प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजे साई, सोरा आणि घरातील बाकी सर्वजण, शशिकांत मुकादम आणि चक्क माईसुद्धा, अण्णासुद्धा, या सगळ्यांनी मात्र आता सरप्राईज इतकं छान प्लॅनिंग केलेलं आहे की जेव्हा ते घरात येतात तर लाईट नसते. अक्षय विचारतो की काय झालं, लाईट कशी गेली. तेव्हा आता लगेच म्हणजे सगळेजण लाईट ऑन करतात. लाईट ऑन झाल्यानंतर आता सगळ्यांना असं समोर बघून मात्र अगदी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण सगळेजण रमा, अक्षय आणि आरोही यांच्या अंगावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव करतात. सगळेजण आनंदाने ते आल्यानंतर टाळ्या वाजवत आहेत आणि सगळं काही अगदी छान होत आहे. सगळेजण इतके खुश असतात, इतके खुश आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. इतका आनंद मात्र रमा, अक्षय एकत्र आल्यामुळे सगळ्यांना झालेला आहे आणि सगळेजण अगदी मनापासून ही सर्व तयारी करत आहे. तर इतकं छान असं वेलकम होतं तर साई खुश वेलकम असे म्हणतो. सगळेजण टाळ्या वाजवतात. अक्षय म्हणतो की अरे बापरे. रमासुद्धा खूप खुश असते आणि आरोहीसुद्धा अगदी दारात पायघड्या वगैरे आथरून अगदी फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघतो आणि तिच्या गळ्यामध्ये हात घालत दोघेही समोर येतात. शशिकांत म्हणतो आम्हाला तर सोराने अगोदरच सांगितलेलं होतं. त्यावरती आता सोरा म्हणते की हो, लग्न तर एकदम असं जोरदार व्हायला हवं. साई सुद्धा अगदी मोठे मानाने आणि अगदी खुशूत म्हणतो की जोरदार काय, एकदम असं जोरदार झालं पाहिजे. साई आता खुशूत म्हणतो की हे बघ अक्षय, रमा नेहमी तुझी होती. देवाने मला तुला म्हणजे तुम्हाला दोघांना पुन्हा भेटवण्यासाठी आणलं होतं. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, रमाची नीट काळजी घ्यायची, नाहीतर गाठ माझ्याशी असेल. तेव्हा आता रमाला खूप हसू येते आणि अक्षयला सुद्धा. सोरा आणि आदित्य तर इतके खुश आहेत. त्या दोघांनीच आता या दोघांना एकत्र आणलेला आहे. इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तेव्हा आता अण्णा तर इतके खुश असतात. अण्णा म्हणतात की माझ्या लाडक्या लेकीच्या ह्या काळजावरचं जे काही ओझं आहे ते कमी झालं. अगदी मात्र ती इतकी खुश आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसडून राहत आहे, वाहत आहे. तो आनंद बघून माझ्या काळजावरचा फक्त दगड नाही तर अख्खा डोंगर उतरलेला आहे. अण्णा खुशच मोठ्याने हसतात. तेव्हा सगळ्यांना खूप हसू येते. हे बघ अक्षय, तू मात्र स्वतःचं प्रेम ओळखलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवला. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. तर त्यावरती अक्षय म्हणतो की नाही अण्णासाहेब, तुम्ही रमाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे होतात म्हणून रमा आणि मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि आम्ही दोघं एकत्र येऊ शकलो. त्यावरती अण्णा म्हणतात फक्त आणि फक्त तिच्या मनाचा कौल तिला ऐकण्यासाठी सांगितले. निर्णय मात्र तिने घेतलेला आहे. आता रमा आणि अक्षय एकमेकांचा हात धरतात आणि अण्णांच्या पाया पडतात. अण्णा भरभरून असा त्यांना गोड आशीर्वाद देतात. असे सुखी राहा आणि आनंदी राहा. तेव्हा रमा आणि अक्षय खुश होतात. सगळेजण आता इतके खुश आहेत कारण रमा आणि अक्षय आता पुन्हा एकत्र येत आहेत, ते पण नव्याने. पार्वती आजी आणि सीमा सुद्धा खूपच खुश आहेत. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. आरोही तर इतकी खुश आहे. तेव्हा आता लगेच रमा आणि अक्षय मात्र माईच्या पाया पडायला माईच्या समोर येतात. परंतु तरी सुद्धा माई आता नाराजच आहे. ती खाली पाहत असते. तेव्हा आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात आणि एकमेकांना खुणावत असतात. आता साई मात्र माईला अगदी हाताने धक्का देतो आणि खुणावतो. तेव्हा आता माई लगेच म्हणते की काय, आता माझं तोंड बघत बसणार आहात का तुम्ही. पाया पडून आशीर्वाद घेणार. माईंनी आता थोडीशी गंमतच केलेली आहे रागात. तेव्हा आता लगेच सगळ्यांना आनंद होतो. सीमा तर इतकी खुश असते आणि अरे पाया पडा आणि आता दोघेही पाया पडतात. तर माई खुश होत सुखी राहा असा आशीर्वाद देते आणि हे बघा आमची पोट्टी आम्ही तुम्हाला देतोय, तिची काळजी घ्या सगळ्यांनी, अगदी तिला सांभाळून. तेव्हा आता पार्वती आजीचे डोळे भरून येतात आणि त्या म्हणतात की संध्या बहिणी, खरंच तुमचं मन खूप मोठं आहे आणि साई, तुझं आभार मानावं तितकं कमी आहे. इतकी वर्ष झालेत, इतक्या घटना घडल्यात, सगळं काही तू सांभाळून घेतलं. त्यावरती आता साई म्हणतो की आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तसंही मला कोणीतरी सांगितले की मी खरंच खूप हँडसम दिसतो आणि मला मात्र एक अशी छानशी मुलगी मिळेल असे मात्र मला एक छान व्यक्तीने सांगितलेलं आहे. तेव्हा आता रमा आणि अक्षय एकमेकांच्या गळ्यामध्ये हात घालून एकमेकांकडे बघत एकमेकांना खुणावत असतात की नक्की कोणी. त्यावरती माई विचारतात की अरे तुला कोणी सांगितलं. तर आरोही लगेच म्हणते की मी सांगितले. तेव्हा आता सगळ्यांना खूप असं हसायला येतं. सगळेजण खूप हसतात. पार्वतीजी आरोहीला जवळ घेते. तेव्हा अण्णा म्हणतात की खरंच इथून पुढे मात्र सदैव आयुष्यभर असे सुखी राहा आणि आनंदी राहा. त्यावरती आता लगेच साई विचारतो की पण आता लग्न कधी. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो कळेलच आणि आता नवीन मुहूर्त
सुद्धा काढतो आणि आता सर्व काही कार्यक्रम अगदी व्यवस्थित होती. मुलगी बघण्यापासून तर अगदी सप्तपदीपर्यंत सगळे कार्यक्रम आणि सगळे विधी मला एन्जॉय करायचे आहेत. सगळे कार्यक्रम ऑलरेडी झालेच पाहिजे. रमा आता अक्षयकडे पाहत असते आणि सगळेजण पुन्हा आता खूप खुश होत हसतात. अण्णा म्हणतात की अर्थातच, कारण माझ्या लेकीचे जे काही लग्नाचे विधी आहे ते सगळे रीतिरिवाजाने व्हायला पाहिजे, कारण माझी रमा मात्र वाजत गाजत अक्षय मुकादमच्या घरी गृहप्रवेश करणार आहे. त्यावरती आता सोरा म्हणते की मग आता तर असं आहे, कारण आता तुम्हाला दोघांना लग्न एकत्र करायचं, सगळे विधी करायचे, तर त्यासाठी पुन्हा वेगळं व्हावं लागणार आहे. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगदी खरं आहे. आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात आणि सगळं काही आता रीतिरिवाजाने लग्न करण्याचं ठरवतात. त्यानंतर मात्र आता संध्याकाळ होते. सीमा ही देवासमोर दिवा लावते आणि देवाला ओवाळते आणि अगदी खुश असते, कारण तिचे रमा आणि अक्षय इतक्या दिवसातून एकत्र आलेले आहे. सगळा आनंद तिला होतोय. ती सुद्धा छान बरी होते, देवाची पूजा वगैरे करते. तेव्हा ती देवाला म्हणते की देवा तुझे खूप खूप आभार, माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं. 7 वर्षानंतर का होईना परंतु माझे अक्षय आणि रमा एकत्र आलेत आणि आता एकत्र आणि आनंदाने यापुढे संसार करणार आहे. तर त्यांच्या या संसाराला कोणाची नजर रागायला नकोय. तेवढ्यात रमा ही घाईने खाली येते आणि आईंना म्हणते की आई, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असताना आमच्या प्रेमाला कोणाची नजर लागणार नाही. हिम्मत आहे का कोणाची? तेव्हा आता सीमा अगदी प्रेमाने पुन्हा आपल्या रमाला जवळ घेते. सीमा विचारते की काय ग बाळा, काय झालं तुला? त्यावरती रमा म्हणते की आई, इरावती आत्यांना मात्र त्यांच्या कर्माचं फळ मिळून दिलं. खरंच आई, तुमचे माझ्यावर आणि यांच्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही या सगळ्यासाठी अगदी खंबीरपणे उभे राहिलात आणि आज मात्र हे घराच घर वाटतं. त्यावरती सीमा म्हणते की हे बघ आई, कधीही आपल्या लेकरावर उपकार करत नसते, त्यांना मात्र प्रेम म्हणतात, प्रेम. आणि हे बघ रमा, मी मात्र तुझ्या आणि अक्षयच्या पाठीमागे, तुमच्या संसारामागे अशीच कायम खंबीरपणे उभी राहील आणि कोणीही तुमच्या संसारावर जर वाकडी नजर टाकली तर एक वाघीण बनून मी त्यांचा संहार करेल, हे लक्षात ठेव. परंतु बाळा, हे बघ ऐकून घे, इथून पुढे मात्र तू अगदी खबरदारी घ्यायची. तुझ्या संसाराचं रक्षण आहे तर ती स्वतः तू करायचं. तेव्हा रमा विचारते की म्हणजे काय आई? तर सीमा म्हणते की हे बघ, आज मी आहे आणि उद्या जर मी नसले तर काय करणार बरं? त्यावरती आता रमा म्हणते की आई, तुम्ही असं का बोलतात? तर सीमा म्हणते की जे खरं आहे तर तेच बोलते मी. एक बाईच मात्र आपल्या संसाराची काळजी घेऊ शकते, ती सक्षम असते पुरुषापेक्षा सुद्धा. आणि इकडे तिकडे सुद्धा बारीक नजर ठेवायची आणि कोणी कितीही जवळचं वाटलं आणि कितीही अगदी प्रेमाने वागलं तरी सुद्धा आंधळा विश्वास ठेवायचा नाही. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. रमा अक्षय पासून आणि अक्षय रमापासून कधीही दूर नाही होणार. तेव्हा आता सीमाला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात तेथे सोरा येते. त्यावरती सोरा म्हणते की अगं, तू इथे काय करतेस? अगं, आठवते का तू आणि अक्षय मात्र लग्न होईपर्यंत आता एकमेकांना नाही भेटायचं? त्यावरती आता सीमा म्हणते की मला तर वाटलं होतं तू मस्करी करतेस आणि खरंच त्या दोघांनी आता एकमेकांना लग्न होईपर्यंत भेटायचं नाही का? सोरा म्हणते की हो, नाही भेटायचं. आणि तुम्हाला आठवते का आई, उद्या तुम्ही आणि अक्षय रमाच्या घरी जाणार आहात अक्षयचं स्थळ घेऊन. तेव्हा आता सीमाला काही कळत नसतं. सीमा विचारते की म्हणजे नक्की काय ग? त्यावरती आता सोरा म्हणते की म्हणजे उद्या कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे रमाच्या घरी आणि खरं तर अक्षय इतका फुल ऑन अगदी मूड मध्ये आहे लग्नाच्या, खूपच छान. त्यावरती आता सीमा विचारते की म्हणजे एकाच घरात राहायचं पण यांनी एकमेकांना नाही भेटायचं असे का? त्यावरती तर सोरा खुश होत, एक्झॅक्टली असं म्हणते. आणि हे बघा, फक्त काही दिवस तेवढीच मात्र सगळ्यांना गंमत. तेव्हा आता रमा तर अगदी गालातल्या गालात हसत असते. खरं तर अक्षयला हे सर्व करायचं होतं म्हणून म्हटलं की करूयात चला. आणि त्याला असं वाटतं की आता रमाला भेटणं खूप सोपं आहे, परंतु मी बघते ते दोघं कसं भेटतात म्हणून. त्यावरती मात्र रमा म्हणते की हो का, तुला द्यायचा आहे तेवढा त्रास तू दे, परंतु तुझ्या लग्नात त्रास देणार आहे तुला, बघतच राहा तू. तेव्हा आता सोरा हसते आणि आता रमा म्हणते की आई, तुम्हाला माहिती आहे का, सोराचं सुद्धा ठरलेलं आहे. सीमा म्हणते की काय बोलतेस? रमा सांगते की आदित्य आणि सोराचं एकमेकावर खूप प्रेम आहे. हे ऐकून सीमा खुश होते आणि म्हणते की हो का? त्यावरती सोरा हसते आणि म्हणते की झालं का, आणि चल ये आता, म्हणून ती रमाच्या हाताला धरते आणि तिला आत घेऊन जाते. तर सीमा पुन्हा देवाच्या पाया पडते आणि देवा, माझ्या रमाला आणि अक्षयला कायमचं सुखात ठेव. तेव्हा आता लगेच आरोही आणि आर्था मात्र हातामध्ये काट्या घेऊन पायरीशी उभा असतात. अक्षय मात्र आता रमाकडे रूमकडे मध्ये जायला निघतो, मोबाईल मध्ये बघत असतो आणि समोर तो वर जाणार. तेवढ्यात मात्र आता आरोही आणि आर्था मात्र काट्या घेऊन त्याला अडवतात. अक्षय विचारतो की काय झालं आणि हे काय असं विचारतो. तर आता दोघेही विचारतात की कुठे जायचं, कुठे? त्यावरती आता अक्षय म्हणतो की कुठे जायचं म्हणजे वर जायचं, मला रमाला भेटायचं आहे, सरका बरं तुम्ही बाजूला. आता आरोही अक्षयला अडवते आणि म्हणते की वर रमा मुकादमची खोली नाही, वर मात्र आर.के. मॅडम आहेत. रमा मात्र त्याच वेळेस दरवाजा उघडते आणि हे सर्व बघत असते आणि ऐकत असते.
आरोही म्हणते की अजूनपर्यंत तुमचं लग्न झालेलं नाही म्हणून तुम्हाला एकमेकांना नाही भेटता येणार. तर आर्था म्हणते हो म्हणून तर अरे काका तुला वर आर.के. मॅडमला भेटता नाही येणार. अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना असं सांगा की माझ्या मागे खूप मुली आहे, मी त्यांना भेटायला जातो. म्हणून तो आता रमाला दरवाजामध्ये बघतो आणि म्हणतो की ए ऐक ग, माझ्या मागे खूप मुली आहेत, मी त्यांना भेटायला जातो. त्यावरती आता रमा म्हणते की ठीक आहे, तुमचं तर ठरलेलं आहे ना की तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहे, तर मग उद्या कांद्या पोहेचा जो कार्यक्रम आहे तो कॅन्सल करूयात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही नाही, तू एक काम कर, तू कांदे पोहे कर, मी ते पोहे खातो आणि मग त्यांच्याकडे त्यांना भेटायला जातो. आरोही आणि आरत्याला खूप हसू येत असते. त्यावरती आता रमा म्हणते की सॉरी, तुमचा दुसरा प्लॅन ऑलरेडी झालेला आहे ना, मग कशाला कांदे पोहे कॅन्सल करून टाकू. तेव्हा आता आरोही म्हणते की हो कॅन्सल करून टाकूयात. नको, जा तू बाबा, तुला जायचं आहे ना, तू जाऊ शकतो. तेव्हा आता आरोही आणि आर्था मुद्दाम अक्षयची गंमत करत आहेत आणि त्याला चिडवत आहे. तर त्यावरती आता अक्षय हसतो आणि म्हणतो की सॉरी गंमत केली, फक्त गंमत केली. आणि आता आरोही आणि आर्था आई सॉरी गंमत केली असं म्हणत असतात. आणि तेवढ्यात अक्षय म्हणतो की काय रे, काय चाललं, म्हणून त्यांचा आता गोंधळ सुरू असतो. आणि तेवढ्यात शशिकांत धावत येतो. शशिकांत म्हणतो की काय सुरू आहे, नक्की काय चाललेलं आहे आणि तुमचं नक्की काय सुरू आहे. तेव्हा आर्था आणि आरोही त्याला सुद्धा अडवतात आणि म्हणतात की तू सुद्धा वर नाही जाऊ शकत, वर आर.के. मॅडम आहेत, नाही जाऊ शकत. त्यावरती मात्र शशिकांत म्हणतो की मी जाणार. तेव्हा आरोही म्हणते की वर आर.के. मॅडम आहे, रमा मुकादम नाही. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मला माहिती नाही, कोणी असो मी वर जाणार म्हणजे जाणारच. आरोही आणि आर्था मात्र जाऊन द्यायला तयारच नसतात, त्या शशिकांतला अडवतातच. शशिकांत म्हणतो की नक्की आता ह्या दोन मुली आहे ना, आर्था आणि आरोही, यांचा मात्र हा प्लॅन नाही, तर यामागे सोरा आहे. सोरा. अक्षय म्हणतो की हो नक्कीच. आणि तेवढ्याच सोरा खाली येते आणि म्हणते की काय काका, तुम्ही मला बोलवलत का. अक्षयला बघून म्हणते की जिजाजी आहोत तुम्ही कसे, तुम्ही मात्र आता रमाला भेटण्यासाठी रूममध्ये नाही जाऊ शकत, म्हणजे तिला नाहीच भेटू शकत. त्यावरती अक्षय म्हणतो हो का, फक्त मला एक अशी झलक बघून दे आणि मी खाली येतो. तेव्हा आता आरोही अर्था सोरा हे तिघी एका आवाजात नाही असं म्हणतात. त्यावरती सोरा म्हणते की हे बघ, उद्या जेव्हा कांदा पोहेचा बघण्याचा कार्यक्रम होईल आणि जर मात्र आता रमाने हो म्हटलं तरच. तेव्हा आरोही आणि आर्था मात्र दोघांनाही चिडवतात की तर. तेव्हा शशिकांत अक्षयकडे बघतो आणि काय यांचं हे वागणं असं अगदी वैतागून म्हणतो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की काय म्हणजे ती अजून सुद्धा विचार करतेस की काय. आणि तो जोरात ओरडत रमाला आवाज देतो आणि विचारतो तू काही नकार देणार आहेस का. तेव्हा आता रमा विचार करण्याचं नाटक करते आणि म्हणते की माहिती नाही, कारण अजूनपर्यंत माझं काही तसं ठरलेलं नाही. त्यावरती आता लगेच आरोही अक्षयला अगदी बाजूला लोटत म्हणते की जा, अजून आर.के. मॅडम यांचं ठरलेलं नाही, त्यामुळे तू जा बरं बाबा. तेव्हा मात्र आता आरोही आणि आर्था अक्षयला म्हणतात की जा तू जा, म्हणून अक्षयला जबरदस्तीने अगदी हाताला धरून बाजूला लोटतात. आणि त्यानंतर आता शशिकांतची वेळ येते. शशिकांतला सुद्धा हाताला धरतात आणि त्याला सुद्धा बाजूला अगदी ढकलत लोटतात. सोरा आता जी काही आहे ती म्हणते की अरे काका जा ना तू. तेव्हा आता सगळेजण हसत मात्र अगदी त्या दोघांना बाजूला बाहेर काढतात आणि रमाजवळ आतमध्ये काही अक्षयला रूममध्ये येऊन देत नाहीत. तेव्हा आता आरोही आणि आर्था खूप हसतात, तर सोरा त्यांच्याजवळ येते आणि खरंच गुड गर्ल. हे बघा, आज मात्र लक्षात ठेवायचं, रमाला आणि अक्षयला एकमेकांना भेटून द्यायचं नाही, म्हणजे अक्षयला रमाकडे नाही जाऊन द्यायचं. त्यावरती आता आरोही आणि आर्था म्हणतात की हो, हातामध्ये काटा घेत म्हणतात आज रात्रभर मात्र आम्ही असेच जागत अगदी सैनिक बनून राहू आणि तेथे एकमेकांना नाही भेटून देणार. मला सुद्धा आता हे ऐकून हसू येते. आता सोरा म्हणते की गुड, आणि तुम्हाला दोघींनाच हे सर्व सांभाळायचं आहे हो की नाही. तेव्हा दोघी हो असं म्हणतात. सोरा खुश होत ऑल द बेस्ट असं म्हणून मी आलेच, म्हणून लगेच सोरा बाजूला जाते. तर आता आर्था आणि आरोही एकमेकांना टाळी देतात. रमा आता खूप खुश असते आणि अक्षय मात्र आता रूम मधून रमाला फोन करतो आणि म्हणतो की बघ रमा, काय हे आता याला काय अर्थ आहे बरं. आल्यापासून आपण एकमेकांना नाही भेटलो, असं वाटतं की आपण एकमेकांच्या घरात नाही तर अगदी वेगवेगळ्या शहरात राहतो की काय. त्यावरती रमा म्हणते की मला सुद्धा कळत नाही, कारण ह्या सगळ्यांनी माझ्यावरती ऑच ठेवलेला आहे आणि आता मात्र जो काही फोन मी तुम्हाला केलेला आहे तो सुद्धा लपून छपून. आणि हे बघा, ही आयडिया कुणाची होती
तुमचीच होती, तुम्हालाच मात्र हौस होती आणि तुम्हाला मात्र लग्नाचा काही वेगळाच फील हवा होता. तेव्हा अक्षय खुशच हसतो आणि म्हणतो की अरे ते तर काय, सांग अगोदर आपलं जे लग्न झालं होतं त्या लग्नाच्या वेळेस मात्र आपण असे चोरून लपून छपून एकमेकांना भेटलो होतो का? सगळं आपण एन्जॉय नाही केलं, त्यामुळे आता मात्र हे सर्व आपण करायला पाहिजेलच आणि त्यातच वेगळी गंमत असते. त्यावरती आता रमा म्हणते की मिस्टर अक्षय मुकादम, मला 7 वर्षाची मुलगी आहे आणि तुम्ही असं कॉलेजमध्ये असल्यासारखं का वागतात आणि तुमचं हे सर्व काय चाललेलं आहे? त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो मग मुलगी आहे म्हणून काय झालं, आणि हॅलो रोमन्स आणि प्रेमाला मात्र वय लागत नसतं, हे असं काहीतरी थ्रिल करायचं असतं आणि हे असं थ्रिल वगैरे केलं तर आपण यंग आणि अगदी तरुण कायम राहतो. त्यावरती आता रमा म्हणते की हो असं आहे तर, आणि गालातल्या गालात हसत म्हणते जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल इथे मात्र मला भेटायला या, ते पण सगळ्यांना चुकून. त्यावरती अक्षय हसतो आणि म्हणतो की आत्ता येतो, त्यात काय इतकं? त्यावरती आता रमा हसते आणि म्हणते की बाय द वे अण्णा इथे आलेले आहे. तर अक्षय म्हणतो की त्यात काय, अण्णांची नजर चुकून मी तेथे तुला भेटायला नक्की येईल आणि अण्णांसमोर तुला किस सुद्धा करेल बघ, त्यांना कळणार सुद्धा नाही. त्यावरती रमा म्हणते की त्यांना चुकून येताल का, आहे का तुमची हिंमत? त्यावरती आता अक्षय म्हणतो की अर्थातच, आणि चॅलेंज देते का, लागली का पैन? तर आता रमा म्हणते की हो लागली. तेव्हा आता अक्षय म्हणतो की फक्त ऐक. आता रमा म्हणते की पैन लागली. तर आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, आता मात्र मी माझी पैन जिंकल्यानंतर तुला मात्र छान असा एक गोड किस द्यावा लागेल. त्यावरती आता रमा म्हणते की काय इतकं करताल, ते पण अण्णांच्या समोर? अक्षय म्हणतो की मान्य आहे. रमा म्हणते की हे बघा ते नंतर बघूयात, पण अगोदर तुम्ही इथे येऊन तर दाखवा. त्यावरती आता अक्षय म्हणतो की ओके आलो, बघ आलोच. त्यानंतर आता अण्णा जेवण वगैरे करून बसलेले आहेत आणि शशिकांत बडीशेप घेऊन येतो, अण्णांना देतो. अण्णा म्हणतात की थँक्यू, आणि खरंच आज जेवण मात्र इतकं झकास झालेलं आहे काय सांगू, पण अगदी तृप्त झालं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की बेत तर चांगलाच होता, एकाच घरामध्ये तुम्ही वेगळं जेवतात आणि आम्ही वेगळं जेवतो, वेगळंच वाटलं खरंच. तेव्हा आता अण्णा म्हणतात की आमच्या होणाऱ्या जावई बापूंची इच्छा आता काहीतरी वेगळीच आहे, त्यांची हौस आहे असं म्हटल्यानंतर त्यांना कसं नाही म्हणायचं बरं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो सगळं काही अक्षयने ठरवलेलं आहे, मग त्यामुळे मला असं वाटतं तो स्वतःच त्या प्लॅन मध्ये फसणार आहे वाटतं. तेवढ्यात मात्र आता अण्णांना आणि आता शशिकांतला खूप हसू येत असते. आता अक्षय डोक्यामध्ये टोपी वगैरे घालून आणि तोंडाला मास्क वगैरे लावून मुद्दाम रमाला भेटायचं नाटक करून येतो. आज दरवाजाची बेल वाजवतो आणि हातामध्ये काही गिफ्ट वगैरे घेऊन येतो. तेव्हा आता अण्णा म्हणतात की मी बघू का? तेव्हा अक्षय विचारतो की आत येऊ का, आणि रमा मॅडम इकडे राहतात का असं विचारतो. वेगळा आवाज काढतो थोडा. आरोही आणि अर्थात धावत येतात आणि तुम्ही कोण आहात असं विचारतात. आरोही म्हणते की कोण आहात? तेव्हा आता अक्षय मुद्दाम अगदी वेगळ्या आवाजात म्हणतो की कुरिअर, आम्ही कुरिअरवाले आहे, डिलिव्हरी बॉय आहे, डिलिव्हरी बॉय, आणि मला मात्र अक्षय सरांनी पाठवलेलं आहे रमा मॅडमला ते गिफ्ट देण्यासाठी, ते गिफ्ट मी घेऊन आलो. आता आरोही लगेच अर्थाला म्हणते की अर्थताई बघ आता बाबांनी काहीतरी नवीन नाटक सुरू केलं. तर त्यावरती आता अण्णा म्हणतात की आता मात्र एकाच घरामध्ये राहतात आणि ते गिफ्ट स्वतः देण्यासाठी मात्र आता द्यायचं तर असं बाहेरून का पाठवलं असेल बरं. त्यावरती शशिकांत म्हणतो की यालाच तर प्रेमाची होम डिलिव्हरी म्हणतात, आणि आता सगळेजण हसतात. तर आता आरोही म्हणते की द्या इकडे, माझ्याकडे ते गिफ्ट द्या. तर अक्षय म्हणतो की नाही नाही, आणि हे खूप स्पेशल असं गिफ्ट आहे, तुम्ही लांब राहायचं. रमा मॅडम कोण आहेत त्यांना बाहेर बोलवा, त्यांच्यासाठी हे गिफ्ट अगदी स्पेशल आहे आणि हे गिफ्ट त्यांनाच द्यावं लागेल, त्यांची सही सुद्धा लागेल. तेव्हा आता आरोही म्हणते की बरं ठीक आहे, आणि ती रमाला आवाज देते की आई आई हे बघ तुझ्यासाठी मात्र बाबांनी गिफ्ट पाठवलेलं आहे, खाली ये बरं लवकरात लवकर. आणि आरोही म्हणते की येते येते, ती येते बरं का, आणि बघा आली आली. तेवढ्यात रमा खाली येते आणि तेवढ्यात शशिकांत आरोही अर्थ अण्णा हे आता त्यांच्यामध्ये मग्न होतात, एकमेकांशी काहीतरी डिस्कस करत असतात. आणि तेवढ्यात रमा खाली येते अक्षय समोर, आणि अक्षय आपल्या तोंडाचा मास्क काढून आता रमाला आपला चेहरा दाखवतो आणि परत मास्क लावतो आणि म्हणतो की मॅडम हे बघा. रमा आता अक्षयकडे बघून खुश होत हसत असते, कारण तिने ओळखलेलं आहे की हे अक्षय आहे. तर आणि हे बघा अक्षय सरांनी मात्र मॅडम तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट पाठवलेलं आहे, हे गिफ्ट घ्या. आणि रमाच्या हातामध्ये ते गिफ्ट देत आता अक्षय म्हणतो की आलो की नाही, आणि बघा अण्णा इथेच बसलेले आहेत, केलं की नाही मी तुमचं चॅलेंज पूर्ण. तेव्हा आता अक्षय मात्र शशिकांतला खुणावतो आणि शशिकांतला खुणवून आलोच असे बोलून शशिकांत आतमध्ये जातो. तेव्हा आता लगेच अक्षय मात्र रमाला काहीतरी म्हणतो की हा फोटो काढून कंपनीला पाठवायचा आहे. शशिकांत मात्र तेवढ्यात मध्ये लाईट घालवतो. आता मात्र लाईट घालवलेली आहे ते बघून आता आरोही आणि अर्थात जोरात किंचाळतात, खूप घाबरतात. आता मुद्दाम यांचा हा प्लॅन आहे. आणि आता मात्र अक्षय तेवढ्यात मात्र रमाला जवळ घेतो आणि तिच्या गालांचा किस घेतो. रमा आता लाजत असते आणि इकडे तिकडे पाहत असते, परंतु अण्णा आरोही आणि अर्था गोंधळून जातात. लाईट कशी गेली असेल
असेल. आणि तेवढ्यात आता अक्षय रमाला म्हणतो, हा ड्रेस आहे तर तो ड्रेस घालायचा आणि मला बाहेर येऊन भेटायचं. आता मात्र तुझी पाळी असेल. तेव्हा आता रमा अक्षयकडे खुश होत बघत असते. बघ केलं की नाही मी अण्णांसमोर आता तुझं दिलेलं चॅलेंज पूर्ण. आणि तेवढ्यात लाईट येते. आता रमा ही अगदी खुश होत हसत असते. शशिकांत मात्र आता लगेच बाहेर येतो. तर अक्षय म्हणतो की चला मॅडम, मला खरंच खूप मज्जा आली. आता अण्णा म्हणतात की गिफ्ट देण्यामध्ये कसली मज्जा. रमाला मात्र हसू येत असतं. तेव्हा आता अक्षय मुद्दा म्हणतो की ते अक्षय सर मलाच म्हणाले की तुम्ही त्यांना गिफ्ट द्या, तुम्हालाच मज्जा येईल. शशिकांत म्हणतो की काय मज्जा आली ना. अक्षय आता अगदी हसत असतो. तर शशिकांत त्याला पुन्हा व्हेरी गुड असं म्हणतो. तर अक्षय पुन्हा म्हणतो की येतो आता मी, चला येतोय. आणि अक्षय बाहेर निघून जातो. तर आता रमा खुश होत आपल्या रूम मध्ये निघून जाते. आणि अक्षय मात्र दारामध्ये येतो आणि पुन्हा रमाकडे वळून बघत असतो आणि म्हणतो की रमा आता फक्त मी तुझी वाट बघत आहे. आजची रात्र मात्र खास असणार आहे म्हणून अक्षय खुश होतो. आणि आता मात्र मुलगी बघण्याचा जो काही कार्यक्रम आहे, आता अक्षय आणि त्याच्या घरचे मुलगी बघायला पुढील भागामध्ये आलेले आहेत. आणि आता रमा छान तयार झालेली आहे. आता सगळेजण खुश असतात. अक्षय म्हणतो की खरंच मुलगी खूप सुंदर आहे आणि मला पसंत आहे. मला फक्त सांगा की मी वरात घेऊन केव्हा येऊ. त्यावरती आता रमा खुश होत अक्षयकडे बघून हसते आणि अण्णांना म्हणते की अण्णा मी काय म्हणते, त्यावेळेचा हा कांदा पोहेचा जो कार्यक्रम आहे तो वेगळ्या पद्धतीने केला तर चालेल का. दरवेळेस मात्र मुलगा हा मुलीला प्रश्न विचारणार असं नाही, तर यावेळेस मात्र मुलगी मात्र मुलाला प्रश्न विचारणार. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की यस करेक्ट. आता रमा विचारते की सुरू करायचं का. तर अक्षय म्हणतो की हो यस. त्यावरती आता रमा विचारते की तुमचं नाव काय. तर अक्षय म्हणतो की अक्षय सीमा मुकादम. त्यावरती आता रमा म्हणते की ठीक आहे, आता उठा आणि चालून दाखवा. तेव्हा आता रमा ही आता अक्षयकडे बघून हसते. आरवीला आणि अर्थाला खूप हसायला येत असतं आणि अक्षय सुद्धा आता रमाकडे बघत असतो. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.